त्या सोनपेठ तालुक्यातील बहात्तर जनतेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांनी खूप खूप आभारी आहे. त्यांनी इतकं भरभरून आम्हाला जे प्रेम दिलं आणि आमचे 6 पैकी 5 सदस्य ह्या बहुमताने या पंचायत समितीवर त्यांनी निवडून दिले. ही खरं पाहता ही आजची जी निवड आहे आणि एक पण जी निवड आहे ती आदरणीय सर्वांशी आमचे दैवत आदरणीय अजितदादांना मी सोनपेठ जिल्ह्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किती पंचायत समितीमध्ये सभापतीपदी विराजमान झालेले आहेत? मी ज्या दिवशी जिल्हा परिषदेला निवडून आलो होतो त्या दिवशी सांगितलं होतं की परभणी विधानसभा क्षेत्रात जेवढे पण पंचायत समिती असतील ते सभापती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होतील. त्याचप्रमाणे आज रोजी झालेल्या निवडीमध्ये सोनपेठ असेल, मानवत असेल, पाथरी असेल आणि परभणी असेल, आम्हाला सर्व ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सभापती आज तिथे विराजमान झालेला आहे. जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून आपल्या नावाची चर्चा आहे. तो खूप मोठा विषय. मी प्रथमच ह्या जिल्हा परिषदमध्ये मी निवडून आलो. स्वर्गवासी उत्तमजी विटेकर जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. आमच्या मातेश्री निर्मलाताई विटेकर ह्या पण अध्यक्ष होत्या आणि विद्यमान आमदार पाथरीचे आणि माननीय राजेंद्र विटेकर हे पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तर साहजिकच आहे, जर संधी मिळाली सर्व जे काही निवडून आले त्या सर्व लोकप्रतिनिधींनी तर माझ्यासारख्या तरुणाला जर संधी दिली उपाध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी तर मला आवडेल. या ठिकाणी सोनपेठ तालुक्यामधून की गेल्या जवळपास अनेक वर्षामध्ये जवळपास या ठिकाणी सोनपेठ तालुक्यामध्ये अजितदादावर प्रेम करणारे आमचा पूर्ण सोनपेठ तालुका आहे आणि अजितदादाच्या आशीर्वादानं आणि पाथरी मतदारसंघाचे विटेकर साहेब आमदार यांच्या खूप एक विकास कामाच्या माध्यमातून जनतेनं सोनपेठ तालुक्याच्या काही पंचायत समितीचे 6 पैकीचे काही 5 उमेदवार जे मेंबर निवडून आले त्याच्यामध्ये त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. आणि विशेष करून मला एक सांगायचं या ठिकाणी की पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने एक चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये जे काही नवनिर्वाचित सभापती उपसभापती आमचे सर्व आमचे सदस्य निवडून आलेले मेंबर सर्व असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने साथीने सोनपेठ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर जो विश्वास टाकला निश्चितपणे तुम्हाला मी एक सांगतो की सर्व आमचे पदाधिकारी विश्वासाला पात्र राहतील आणि सोनपेठ तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्याची पंचायत समिती एक विकासाचा पॅटर्न करेल एवढंच मी निमित्तानं सांगतो. आणि विशेष करून या सोनपेठ तालुक्याच्या जनतेचे मी खूप मनापासून मी आभार मानतो. आणि भविष्यामध्ये निश्चितपणाने वकील साहेब असतील, विटेकर साहेब असतील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी निश्चितपणाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करून एवढंच निमित्ताने मी सांगितलं.